गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. चला सकाळ सकाळचं वातावरण बघा. सकाळचं काम चालू झालेलं आहे. 8 वाजल्यात. सगळं आवरत आलं. चहा पाणी नाश्ता. इकडं रविभाऊंचं उरकायचं चाललंय. कणिक मळी चूल पेटवायची होती, पण म्हणलं आधी महत्वाचं गाईला गुळी ठेवून खाया टाकून यावा. मटकी भिजायला घातली होती रात्री. आता म्हणलं थोडीशी मटकीच करावं. आता कोंब ही यायची का वाट बघत बसायचं म्हणून मटकीची भाजी करायची. पण गाई लागली ना वरडाय मी बाहेर दिसली की. मग म्हणलं आधी आता तिला गोळी खाया टाकून यावं, म्हणजे कालवण शिजायला घालस तर नेमकं खायलाही घालं. तर कणिक मळती या. अन्नाला जायचं, त्याला पेपरला जायचं का, मग त्याला उरकून द्यावं लागेल पटापट. एकाचं उरकून द्यावं लागतं सकाळचं. एकाचं उरकले तर नेमकं काय चाललंय मलाच काही कळना. गाडी तसली कसली डवचं मारत गाडी पुसताय होय. त्याला चवनच होता त्या. आमच्या फोनने तर नको नको केले. हॉटेलवर जायची तयारी चालली ना. सकाळ सकाळ बोकडवाल्यांचं फोन. किती घ्यावं ती किती नाही ती शेतकऱ्यांचं. चालल्यात. लवकरच जावं लागतं. 8 वाजता घरातनं निघावं लागतं. तवा कुठं 12 साडेबाराला मटण शिजतं. बोकडं घेतलेली फोन लावायला येते. त्यांचं चाललंय बोलायचं का. शेतकरी थांबत नाहीत ना, त्यांना रोख पैसे द्यावे लागतात. बोकडं घेतलेली कुठं सुखाचं आहे कुठला धंदा. लय अवघड खेळ करणं. हा आली 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 भैया. गुळ ठेवायची, खाया टाकायचं, तिथं चाललंय वरडायचं काम. पण आता ह्यांना पण सकाळचं जावं लागतं. एकट्या माणसाच्या मागं कुठलं उरकायचं कुठलं ठेवायचं असं होतं ना. द्यायला गोळी म्हणते. म्हणलं त्यांचं आवरून द्यावं आधी. चहा आहे मग इकडे येतात. पाला वाईस कमी आलाय पडायचा. रात्री तुम्हाला दाखवलं सगळं जाणून काढलं होतं, आणि त्यातली त्यात थोडंसं कमी आले तरी हा का वाट्या वाजून तेव्हा. बाळा तू इकडचं घरी झाडून घे. उरक वाटा ही झाडून घेऊन केरभर. उरक उरक उरक. काय झालंय सायकलीला. उठलं की सायकलीत नको बघत बसू. कुणाकडून घेते त्याला. त्याचं उरकायचं ठेवून त्यावेळी तुला हे करून चल. भांडणं घ्या नका. की त्या पिशवी, त्या पिशवीत बारीक बारीक पाणी सगळं आणणार. दे तिला. नाही येत तिला आवळाय. तिला येतं का आवळायला. पप्पाला मग सारा गावी तू, पण पप्पाला टायमिंग नाही. पप्पाला व्हाय नाही आता. तवा उरकून कवा जाऊ असं काम चालू या. असंच म्हणलं विचारावं. बरेच जण हॉटेलचा पत्ताही सांगतात, विचारतात. त्यांना सांगावं म्हणलं. त्यांना मला ती सांगतात व्यवस्थित. त्यांना विचारावं म्हणलं. त्यावरती फोन त्या फोननीच नको केलंय नुसतं. हो व्यवस्थित पत्ता सांगा बरं एकदा. माणूस असं विचारायला लागलं की त्या फोनने नको केलंय नुसतं. इंस्टाग्रामला मी प्रोफाईल लिंक टाकली आहे. कोणाच्या. पालखी महामार्ग म्हणजे पाटसवरून विमानतळ ते रेल्वे खालनं जाते. वरनं उड्डाणपूल वडाणला तिकडून येत असताना तेच उजव्या साईडला पुढं लगी भिगवणला आडवा रोड जातो. बारामती भिगवण रोड. मग भिगवण रोडला उड्डाणपूल आहे. गोपीनाथ मुंडे चौक. मग ते उड्डाणपुलाला नाव दिले. मग थोडं इकडं आलं ते भिगवण आडवा रोड जातो की 500 फुटावर ह्या साईडला म्हणजे दिसतंय कृष्ण एक्झिटिव्ह उंच बिल्डिंग. आपलं बॅनर लावलेत. हॉटेल करतेच. माझा फोटो दिसेल तिथे तुम्हाला. तुमचा यस मग भाकरी करताय. हो हो. नाही तर तुम्हाला दुसरं माझं काय गावणार आहे. आता भाकरी करतानाच गावणार होय. माझा फोटो ओळखू येईल. हा येणार की. नाम फिम लावून आहे बघा फोटो. चला पाण्या ही कर ज्ञानेश्वरी. घरात लावरा मी आली तर ही करून. चला सगळ्यांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंगचं असंच काम असतं आमचं. एकाचं एक आवरून द्यायचं निवांत. आज काय अरुणाबाई नाही सांडगं ही घालायला. आज फक्त कुरिअर पॅक करून द्यायच्यात. ते म्हणलं आज कुरिअर काय आहे तेवढं पॅक करून ठेव, मी सकाळी घेऊन जातो. म्हणलं चालतं या. आणि आज नाना मामांचं त्यांचं जागरण पण आहे. त्यामुळं आत्यान बापू 2-3 दिवस झालं आश्विनलाच गेलेलं इथं. तर आता तिकडं
बघू काय होतंय संध्याकाळून. मी म्हणते या त्यांना मी म्हणलं या माघारी, पण ती म्हणतात बघू. इकडं थांब, धार काढायला टायमिंग आहे अजून. थांब काय होतंय काय माहिती नाही. गेलं तर जायचं, नाही तर राहिलं. ते आलं हॉटेलच्या ह्याच्यानं तर ठीक, नाही गेलं तर राहिलं. काय असू द्या, कसं असेल तसं असेल. हो कुत्र्यांची कशी मस्ती चालली आहे. चला उरकते आता काम. त्यांचं नाश्ता जेवण काय इतका सकाळ सकाळ ते करत नाही, त्यांना सवय पण नाही, त्याच्यामुळं काय एवढं विषय नाही. सध्या बाय सगळ्यांना. आणि कसा वाटला सकाळ सकाळचा व्हिडिओ सांगा. एकट्या माणसाचं काम असं चालतं. माझं मी घरातलं निमार्द आवरते, मग गाईचं आवरते, मग धार काढते, आणि शेवट चपात्या हे लाटायच्या, मग धुणं, मग भांडी, काय असेल ते असेल संध्याकाळनं. म्हणजे इरबळ काम करीत राहायचं.